बनते आनंद यांना भेटण्यासाठी राजा मिलिंद येतो। राजा मिलिंद रथातून येतो आणि रथ बाहेर सोडून बनतेंना भेटायला येतो। बनतेंना वंदन करतो। बनते विचारतात, राजा तू कसा आलास? बनते राजा सांगतात, मी रथात आलो। कुठे आहे? तर ते सांगतात, बाहेर आहे, चल मला दाखव म्हणतात। बनते आनंद आणि राजा मिलिंद बाहेर जातात, रथाकडे पाहतात आणि ते रथाकडे पाहून बनते विचारतात की कुठे आहे? तर राजा म्हणतो, हा काय रथ? कुठे आहे मला नाही समजत आहे, कुठे आहे? मग राजा मिलिंद घोड्याच्या पाठीवर हात ठेवतात, सांगतात हा रथ आहे। बनते म्हणतात, हा रथ नाही, हा तर घोडा आहे। नंतर राजा त्या घोड्याच्या मानेवर जे लाकूड असतं त्याच्यावर हात ठेवतात, हा काय रथ आहे? तर ते म्हणतात, नाही ते तर जू आहे, तो पण रथ नाहीये। मग चाकावर हात ठेवतात, तर ते म्हणतात, नाही हा तर चाक आहे, हा रथ नाही। असं प्रत्येक पार्टवरती एका ते हात ठेवतात। राजा हात ठेवतो आणि सांगतो की हा रथ आहे। आणि बनते सांगतात की राजा मला रथ तर कुठेच दिसत नाही, तू तर प्रत्येक एक पार्ट मला दाखवतोस। तू चाक दाखवलंस, मला घोडा दाखवलंस, तू गाडी दाखवलीस, सगळं दाखवलंस, परंतु ह्याच्यात मला रथ कुठे दिसत नाही। आणि मग राजाच्या लक्षात येतं की याच्यातले हे जे पार्ट आहेत हे पार्ट सगळे मिळून म्हणजे रथ आहे, एकटा कुठलाही पार्ट हा रथ नाही। असाच एक रथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा रथ आमच्यासाठी उभा केलेला होता। हे समतेचं वातावरण आज जे आपण उभे आहोत, मी जे बोलत आहे, आज जी ही मंडळी आपली सगळी बसलेली आहे, हे सर्व आहे हे हा समतेचा रथ आहे। आणि हा समतेचा रथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आणून ठेवलेला आहे। आणि हे इथे आणून ठेवत असताना प्रचंड कष्ट सहजासहजी आलाय का? तो नाहीये। खूप अनंत यातना त्याच्या पाठीमागे आहेत, खूप त्याच्या पाठीमागे त्याग आहे। आणि हे सगळं बलिदान दिल्यानंतर हा रथ इथपर्यंत आलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की मी हा जो समतेचा रथ आणलेला आहे तो कदाचित तुम्हाला पुढे घेऊन जाता येत नसेल तर हरकत नाही, नका देऊ, परंतु बाबांनो त्याला पाठीमागे खेचू नका। आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून ठेवलेला हा जो